यस, दोन्ही टीमला विनंती आहे, अगदी फिल्डिंग करताना रिस्ट्रिक्शन असतील, बॅटिंग करताना रिस्ट्रिक्शन असतील, दोन्हीकडचा वेळ मात्र या ठिकाणी घेतला जाईल. पुन्हा एकदा सूचना करतो, 20 मिनिटांच्या अवधीमध्ये पहिली इनिंग संपली पाहिजे. आणि बॅटर, खास करून बॅटरसाठी सूचना आहे की ज्यावेळी एखादा बॅटर आउट होईल तो 38 सर्कलच्या बाहेर यायच्या अगोदर आपण इथून मैदानात रवाना झालं पाहिजे, याची नोंद घ्या. सुजित मस्कर, प्रदीप मस्कर यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय विकेटसाठी. आपण ते पारितोषिक आपल्या सहकाऱ्यांकडून कलेक्ट करा. दक्ष इलेव्हन नेरे संघाचे पुरस्कर्ते समीरजी धनावडे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. त्याच्या समवेत अमीरजी पार्टे, आपणा सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. प्रवीणजी मोरे, रोशनजी मोरे, अतुलजी मोरे, प्रवीणजी येवले, मनोजजी येवले, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात. आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. अर्थातच परमनंट पवेलियन मध्ये ते स्थित झालेत, परंतु आपणास विनंती आपण व्यासपीठावरती या. निश्चितच हा पहिला बॉल या ठिकाणी पडलाय आणि आपण पाहतोय की एक अतिरिक्त चौकार आलाय. नो आणि चौकार, पहिला चेंडू खराब आणि श्री गणेशा झालाय खराब चेंडूनं ते दक्ष इलेव्हन नेरे संघाचं. पण आपण पाहिलं ना संदीप, ज्या पद्धतीने आपण एक उल्लेख केला की परमनंट पेव्हिलियन, तर कालच आमचे युवा सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष विपुलजी पारठे आणि आम्ही रात्री चर्चा करत होतो आणि आमच्या वावरलेचे बरेचसे मित्रपरिवार आमचा होता. तर 4 अजून परमनंट पेव्हिलियन या मैदानावर बनवायचा विचार त्यांचा आहे आणि येत्या काही दिवसात म्हणजे विभाग प्रमुख चषक होण्या अगोदर ते पेव्हिलियन आपल्याला पाहायला मिळतील. क्या बात आहे कृष्णा सर, अगदी तुमच्या हिरारीची दाद जरूर देईल. चर्चा सत्र रंगलाय, परंतु मी मागची जेव्हा स्पर्धा झाली ना या मैदानावरती, अर्थातच शहाण्णवकली मराठी बोरोटी समाज यांची जी स्पर्धा झाली डेच्या स्वरूपात जरूर होती, तेव्हाच मी प्रफुल्ल साहेबांना सांगितलं होतं की अगदी या ठिकाणी स्टेडियम बनेल इतकं चांगलं मैदान आहे, तसा लूक तुम्ही देण्याचा प्रयत्न जरूर करा. आणि तो प्रयत्न ते बोलले की नक्कीच आम्ही ती यशस्वीता गाठण्याचा प्रयत्न करू. जाऊया टेक्निकल टीमकडे, डिसिजन आलाय. इथे बॅटर होईल बाद. पहिला झटका लागला गेलाय अर्थातच श्री 11 जयशंकर चांदई टीमला. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर अर्थातच नरेंद्र गुमारे यांनी पुरस्कृत केलेला आजचा संघ अर्थातच चांदई संघ मैदानात पाहायला मिळतोय. मित्रांनो, कर्जत तालुक्यातली फार मोठी ओळख आज या मैदानावरती क्रिकेटच्या स्वरूपात जरूर अनुभवत आहे. अर्थातच जिथे आम्ही म्हणतो ना की कर्जत तालुक्यातला वर्ल्ड कप म्हणून जी ट्रॉफी आम्ही संबोधतो, अर्थात RKJK ट्रॉफी, आणि तोच संघ आज मैदानावरती पाहायला मिळतोय. आतिश
परतलाय. पहिला झटका आतिशच्या स्वरूपात लागला गेलाय. सलामीची जोडी आपण मंगेश आणि आतिश. आता 1 डाऊन वरती वैभव. फार चांगला बॉल. गोलंदाज पाहतोय आपण सुशांत गायकर. त्यातही आज जर पाहायला गेलं तर चांदई संघामध्ये राजगोरीची कमतरता जरूर भासतीये. या ठिकाणी अगदी पारितोषिक लागलं जात आहे. बॅक टू बॅक 3 सिक्सर जो बॅटर ठोकेल त्याच्यासाठी तब्बल 1000 रुपये आणि बॅक टू बॅक 3 विकेट जो बॉलर घेईल त्याच्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज. फटाक्यांची माल कशी दोन्ही बाजूने लावायची हे चांगलं आमच्या मान्यवर विकास शेठ बोराड यांना माहिती आहे आणि त्यांनी ते पारितोषिक लावलं आहे. परंतु चांदई टीमसाठी षटकार आणि चौकार हॅट्रिकला तब्बल 1100 रुपयांचं कॅश प्राईज असेल भाऊ हिरू भोईर यांच्याकडून. 8 धावा धावफलकावर. उचलण्याचा प्रयत्न. मंगीशच्या बॅटमधून हा फटका आलाय. डीप मिड विकेटचा खेळाडू बॉल खाली येईल तोपर्यंत सिंगल जरूर पाहायला मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने मात्र 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. सुशांत गायकरची गोलंदाजी सुद्धा सामन्यात एक चांगली चुरस निर्माण करते. पहिला बॉल चुकीचा आला होता सुशांत गायकरचा. नो +4 अशा 5 अतिरिक्त धावा आणि त्यात बॉलची गिनती सुद्धा पाहायला मिळाली नव्हती. आणखीन काही बॉल शिल्लक आहेत ते या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अकलेचा बुद्धीचा वापर करत असताना बॉलला ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षण सजवला जातोय. उचलणार फेक करणार तत्पूर्वी येतील या 2 धावा. निश्चितच संदीप 2 धावा आल्यात. मात्र आत्ता बक्षिसांची खैरात होते नेरे संघासाठी. अमीर पारठे यांच्याकडून 2000 रुपये आलेत विकेट हॅट्रिकसाठी. सन्माननीय मनोजजी येवले या ठिकाणाहून प्रस्थान झालेत. उद्याच्या रात्रीमध्ये निश्चितच ते आपल्याला पाहायला मिळतील. त्रिफलाची दांडिक गुल यावेळी मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. परतावं लागेल बॅटर वैभव थेरला. अमीर पार्टे विकेट हॅट्रिक जर नोंदवली या सामन्यामध्ये तर तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राईज. आहा, आता अजून एक कॅश प्राईज उद्याच्या दिवसासाठी प्रेक्षकांना आहे. प्रत्येक हायवा कॅचसाठी 500 रुपये आणि सिंगल हँडेड कॅचसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. स्टार्ट टू एंड पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत ते मनोज येवले यांच्याकडून प्रत्येक हायवा कॅचला 500 रुपये आणि 1 हँडेड कॅचसाठी 1000 रुपये. आणि हा निश्चितच वाढू शकतं. संदीप, या मैदानाचा इतिहास आहे. कारण 6 षटकारांसाठी 1,00,000 रुपये प्राईज लागली होती पहिल्या दिवशी. 6 बॉल 6 षटकार जर का कोणी लगवले असते ना, अमोल दरेकरसाठी 1,00,000चं कॅश प्राईज होतं. ते आर्यन विचारे जे आमचे सन्माननीय प्रफुल्लजी विचारे यांचे सुपुत्र आहेत त्यांच्याकडून 1,00,000 रुपयाचं कॅश प्राईज होतं. आणि कालच्या दिवसामध्ये पंकज ठोंबरेसाठी 21,000 रुपये लागले होते एका षटकाराला. मात्र ते पंकज ठोंबरे घेऊ शकला नाही. और निश्चितच उद्या कोणत्याही खेळाडूने जर का अर्धशतक झळकावलं तर अक्षय दरेकर यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. प्रत्येक मॅचसाठी कुणीही अर्धशतक झळकावा 3000 रुपये. ही फार महत्वाचं आहे. दात्यांची कमतरता या व्यासपीठावरती कधी पाहायला मिळत नाहीये. अगदी 42,000चं पारितोषिक सुद्धा कालच्या रजनीमध्ये आपण या मंचावरून अनुभवलाय. जर एक षटकार आला असता तर ते पारितोषिक डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं असतं मान्यवरांकडून. 21,000 होतं. षटकार विजयी पताका झलकवली असती पंकज ठोंबरेने तर मात्र 42,000 रुपये पंकज ठोंबरेच्या खिशात गेले असते. परंतु इथे जाऊयात कारण या मैदानाचा मागचाही इतिहास आपण पाहिलेला आहे. तब्बल 32,000 रुपयांचं कॅश प्राईज सुद्धा लागू झाला. चांगला फटका यावेळी आता येतोय मंगीशच्या बॅट मधून. कणकर नेतृत्वाची झलाली देणारा बिगेस्ट ब्लास्ट सिक्सर. अमीर पार्टे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे.
बॅट वेळेच्या अगोदर मात्र फिरवून बसले. बॉल जरूर आला, टप्पा घेतल्याच्या नंतर थोडी स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतोय गोलंदाजा सचिन मोरे. आणखी एक दर्जेदार बॉल. 2 डॉट आलेत लगातार. निश्चितच आपण पाहतोय आमचे भाचे युवराज दिनेश हिरे या ठिकाणी आलेत आणि ते निश्चितच ही स्पर्धा ड्रोनच्या साह्याने कॅप्चर करणार आहेत आणि त्यांनी आता नुकताच ड्रोन कॅमेरा आपल्या इथे आणलेला आहे आणि ड्रोनच्या साह्यानं ही संपूर्ण स्पर्धा कॅप्चर करणार आहेत. ते आमचे भाचे युवराज दिनेश हिरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती आणि या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मगाच्या सामन्यामध्ये तन्मय मुने यांच्या नावाने जे पारितोषिक लागलं होतं सतीश पाटील यांच्याकडे ते जीपे झालेलं आहे. टीम आपण त्याकडे लक्ष द्या. हा निश्चितच प्रवीण चोरगे बाली, प्रवीण चोरगे उर्फ बाली, टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक कॅश प्राइज ज्याला मिळाली 1,30,000 रुपये तो प्रवीण चोरगे इनामपुरीच्या मैदानावरती आणि तिथेच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सुद्धा ठरलाय. अल्टो कार त्याला मिळाली आहे. तो प्रवीण चोरगे यावेळेस मैदानावरती खेळतोय दक्ष 11 नेरे संघाकडून. फिल्डिंग साकारतोय सध्या आपण पाहायला गेलं तर नक्कीच चर्चा आपण प्रवीणच्या संदर्भात करतोय. टेनिस क्रिकेट अगदी या जगात पाहायला गेलं तर व्यावसायिक स्वरूप टेनिस जगताने पाहिलेला आहे. काही दिवसात आपल्याला ISPL पाहायला मिळते. तदनंतर जर पाहायला गेलं तर अगदी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट सुद्धा एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला जरूर येते. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. अर्थातच आपण पाहू शकता अर्थातच ड्रोन कॅमेरा सध्या या मैदानाची छायाचित्रे टिपतोय. या स्पर्धेची छायाचित्र ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने टिपली जात आहेत. सुंदर असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चांगला बॉल. सांघिक कुड्यातलं तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आलंय. धावसंख्या आपण पाहतोय स्थिरावली आहे ती 22 या आकड्यावरती. आदित्य मस्कर. चांगला बॉल यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळालाय परंतु फटका सुद्धा लाजवाब असताना एलिव्हेशन आलाय कमी आणि इथे परतावं लागेल. ते आता मंगेशा बॅटरला सलामीला गेलेला बॅटर आता परतीचा प्रवास करेल. विकेट नंबर 3 बॅक टू डगआउट. तिसरा हादरा लागलाय श्री 11 जयशंकर चांदई टीमला. माजी उपसरपंच आदरणीय प्रवीणजी मोरे आज या स्पर्धेचा आनंद टिपताना दिसून येत आहेत. त्यांचं सुद्धा करूया स्वागत आपण या ठिकाणी. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. उमाजी आपण पाहतोय. चला जरा स्पीडअप करा. 20 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे. चांगली गोलंदाजी सर्रासपणे आज मैदानात पाहायला मिळते. तप्त झालंय वातावरण परंतु या ठिकाणी बाईच्या स्वरूपात सिंगल धावपळकावरती येईल
सिंगलच्या मदतीने काहीसा धावफलक हलता जरूर ठेवलाय. अद्यापपर्यंत नजर टाकूया दोन्ही षटकांकडे. जिथे षटकार आला चौकार आला त्याच समवेत आपण जर पाहायला गेलं तर तब्बल 5 बॉल 2 षटकांमध्ये डॉट झालेत. इथे सुद्धा एक डॉट आलाय, विकेट आली आहे. म्हणजे हे 2 बॉलही सुद्धा गिनले जातील डॉटच्या स्वरूपात. हे समीकरण आता जाणावं लागेल कारण अगोदरचा सामना चांदई टीमने सुद्धा अनुभवला आणि त्याच्या विरोधात नेरे टीमने सुद्धा अनुभवलाय. म्हणजे दोन्ही टीमला आज मैदानात काय करायचं आहे हे माहीत झालंय. जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न, पायाचा वापर, फुटवर्क जरूर पाहायला मिळत होतं. परंतु त्याच्यानंतर आपण विचार केला तर ती बॉलला जज करणं फार गरजेचं आहे. ऋतिक मात्र बॅटिंग साकारतायत. लेफ्ट हँडेड बॅटर. चांगला बॉल. इथे डॉटची संगत आहे. सातत्यपूर्ण हे डॉट बॉल त्रासात जरूर येतील श्री 11 जयशंकर चांदई टीमला. प्रत्येक बॉलवरती एकेरी का होईना परंतु धावफलकावरती येणं अपेक्षित असतं. फ्रंट फूट वरती आले, पटका खेळण्याचा प्रयत्न केला, सिंगल जरूर आली आहे आणि या ठिकाणी डबलला कन्वर्ट केलाय. 2 धावा धावफलकावरती जरूर येतील. टोटल मात्र पाहायला मिळते ती 25 या आकड्यावरती. सरासरीचा विचार जर करायला गेला तर अगदी या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 समाप्ती पथावरती आलाय. अमोलजी उतेकर यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. मगाच्या सामन्यामध्ये तन्मयी मुने, रमेश मुने यांच्याकडे तन्मयी नरेश मुने यांच्याकडून जे 3000 रुपयांचं कॅश प्राइज लावलं होतं ते मात्र सतीश पाटील यांच्याकडे सपोर्ट झालेलं आहे. उमेश पाटील गोलंदाजीला आहेत. सांघिक चौथं स्पेल तो हाताळतोय. या ठिकाणी पाहायला गेलं तर लास्ट ओव्हर इनिंगची अफलातून दर्जेदार स्ट्रोक मंगेशच्या बॅटमधून जसा आला होता तसा स्ट्रोक सध्या उमाजीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. बॉल जाईल वन बाउन्स चौकार. ठोक तोडीचे
थँक्यू डीजी. दरम्यान आपण पाहतोय फार चांगली फटकेबाजी सध्या बॅटर ऋतिकच्या माध्यमातून. चला जाऊया टेक्निकल टीम. थर्ड अंपायर कडे डिसिजन रेफर केलं गेलंय. चेक केलं जाईल. या ठिकाणी आपण जाऊयात टेक्निकल टीम. यस बॅटर होईल सेफ इथे. 3 धावा कंप्लीट. क्लोज डिसिजन होता परंतु पंचांनी अगदी जाणलं. या 3 धावेच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती आहेत. फटका फसलाय. उमाजीला या ठिकाणाहून परतावं लागतंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 39 धावा धावफलकावरती लागल्यात. तसं म्हणायला गेलं तर अगदी सरासरीपर्यंत यशस्वीता जरूर गाठली आहे परंतु एखादा मोठा फटका सामन्यात चुरस नेरेच्या विरोधात मात्र वाढवू शकते ती चांदई संघाची. Last ball of this inning. 39 runs on scoreboard. वाईट साठी चेक केलं जाईल का? ओके. रिव्ह्यू बॅटिंग करणारी टीम. इट्स अ पेअर डिलिव्हरी. एक 22च्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती जरूर येईल. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 41 धावा संख्येचं टार्गेट आहे. पाहूया सरासरी ॲव्हरेज नुसार जर तुम्ही पाहायला गेला तर अगदी चांदई संघाच्या पटलावरती धाव पाहायला मिळाली आहे. कम ऑन डीजे.
चांबारली आणि अर्णव 11 काळुंद्रे टीम, दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे या. वैताळदेव चांबारली आणि अर्णव 11 काळुंद्रे, चला टॉससाठी आपण नेक्स्ट मॅच आपली असेल. चला आणखी एक आवाज आपल्या समोर पुन्हा एकदा जोडला जातोय, अर्थातच एक गोड आवाज. तुषारजी धुमाल अनेक स्पर्धा पार सुधागड परली विभाग ज्यांच्या नावाने गजबजला जातो, सातत्यपूर्ण आम्हाला त्यांची साथ या परिसरात लाभली जाते आहे. खोपोली परिसर असेल मग कालापूर असेल, या सर्व परिसरादरम्यान एक गोड आवाज जरूर पाहायला मिळतो, तो म्हणजे तुषारजी धुमाल सरांचा. या ऐकूयात सेकंड इनिंगसाठी 41 धावा संख्येचं टार्गेट. धन्यवाद सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी तुषार धुमाळ, माझ्या सोबत संदीपजी बुर्राडे सर, त्याचबरोबर अजिंक्य भोड यांच्या वतीनं मी हार्दिक असं स्वागत करतो. दुसऱ्या इनिंगची सुरुवात होतीये. श्री 11 जयशंकर चांदई संघाच्या विरोधात दक्ष 11 नेरे या दोन संघांमध्ये चालू असलेला हा संघर्षमय सामना आपण पाहतोय. 41 धावसंख्येची गरज आहे, ती मात्र आता दक्ष 11 नेरे संघाला. विरोधात गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. या विभागामध्ये ज्या गोलंदाजी सातत्यानं चर्चा असते ती चांदई संघाची. नाणेफेकीचं कौल आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते घेतोय. विकास शेड बोराडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. जो सामना रंगणार आहे वेताळदेव चांबारली संघाच्या विरोधात अर्णव 11 मंगलमूर्ती काळुंद्रे संघाच्या माध्यमातून. प्रवीण घरतला पुन्हा एकदा पाहण्याची संधी. त्याचबरोबर चांबारली संघाचा विचार केला तर बरेचसे दिग्गज असे खेळाडू आहेत ज्यांच्या नावानं महाराष्ट्रामध्ये क्रिकेटच्या पटलावरती वेगळं अस्तित्व टिकवण्याचं काम सातत्यानं केलंय. टॉस कदाचित वेताळदेव चांबारली संघानं जिंकलाय. निर्णय तुमचा आमच्यापर्यंत लगेच पोहोचवा. क्षेत्रक्षण लगेच क्विक डिसिजन त्यांनी घेतलाय. पण इथे आता गेम मात्र ऑन होती. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज ND 11 चांबारली या नावानं आज वेताळदेव चांबारली संघ खेळतोय. अनिलभाई पार्टे यांच्या अमीरभाई पार्टे यांच्याकडं नेरे संघाच्या कोणत्याही फलंदाजानं षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. लोहा गरम आहे भाई, मारलो हतोडा. गोलंदाजी मार्गवरती वैभव थेर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, ज्या गोलंदाजाची सातत्यानं अष्टपैलू भूमिका आपण पाहिली आहे. पण आता वावरलेच्या मैदानावरती शिवसेना चषक 2025चं माध्यम गाजवायचं असेल तर इथून पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल टाकावं लागेल. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताच्या गोलंदाजावरती केलाय प्रहार, पण इथे हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये पकडला येईल आणि संपलाय पहिल्याच बॅटरचा खेळ. फलंदाज प्रवीण चोरगे बॅक टू द डग आउट. ठोक डीजे. नावावरती एक गाडी मागच्याच आठवड्यामध्ये नावारूपाला आली पात्र. या स्पर्धेमध्ये तो गोल्डन डकचा शिकार ठरला. असं वाटलं होतं मोठा फटका येईल, पण चेंडू आणि सीमारेषेचं अंतर गाठलं नाही. जास्त हाईट फॅक्टर पाहायला मिळाला. चेंडूला उंची जास्त मिळाली, त्यामुळे सहजरित्या लॉंगअपच्या क्षेत्ररक्षकानं झेल टिपला आणि वैभवला पहिल्या चेंडूवरती यश मिळालं. 24 चेंडूमध्ये 41 धावसंख्येची गरज होती. आता उरले 23 चेंडू आणि करायच्यात 41 धावा. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर सचिन मोरे मैदानामध्ये दाखल. नॉन स्ट्राइक वरती आदित्यला आपण पाहतोय. चांगला चेंडू, खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. पॉवरफुल, सक्सेसफुल. थंडीच्या वातावरणामध्ये चहाचा कडक आनंद देणारा कडक चौकार. डीजे
वरती सातत्यानं मिरिट नुसार हा फटका लेट कट करण्याचा प्रयत्न गलीच्या दिशेनं दिल्लीचा आनंद देणारा आणखीन एक लाजवाब कडक चौकार. मला फिरतीच्या झुल्यात क्रिकेटच्या नावावरती एक फोर व्हीलर असेल पण माझ्या नावानं देखील गावामध्ये एक वेगळा दबदबा आहे क्रिकेटच्या पटलावरती आणि तो मात्र लागोपाठच्या 2 चौकारानं इथे सिद्ध झालाय. 8 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या पण त्यानंतरचा हा एक जबरदस्त नैत्रदीपक आजच्या रात्रीला हा अतिशय सुंदर लाजवाब अविस्मरणीय जबरदस्त स्ट्रोक डीजे. षटकाराच्या जोरावरती आता आकार आलाय. 41 धावसंख्येचा पाठला कसा करायला पाहिजे हे मात्र सांगून गेलंय. हा फटका टोटल 14 4 चेंडूच्या समाप्तीनंतर हाच का तो वैभव ज्यानं पहिल्या चेंडूवरती प्रवीण चोरगीची विकेट घेतली आहे पण त्याला आता विचार करण्यास भाग पडलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न नशिबाची साथ. नशीब मेहरबान तो क्या करेगा गेंदबाज. इथे मात्र आणखीन एक मोठा फटका येतोय. पंचांचा इशारा 4 धावांसाठी चौकार. सचिन मोरे हा मात्र अतिशय सुंदर चौफेर टोलेबाजी करताना 18 धावांची नोंद. वैयक्तिक 18 धावसंख्येवरती खेळतोय सचिन. 41 धावसंख्येचा पाठलाग करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये आसमानी सुलतानी पॉवरफुल पटकेबाजी त्यांनी केली. ते बघा टांगा पलटी घोडे फरार. दडपण आलंय जयशंकर चांदई संघाच्या खेळाडूवरती आणि ते दडपण आता या चौकाराच्या रूपात देखील पाहायला मिळालं. चांगला चेंडू पण क्षेत्ररक्षक थोडासा संभ्रमात पडला आणि इथे देखील आकाराला 4 धावांसाठी टोटल धावा लागल्यात त्या 22. ठोक डीजे. वावरलेच्या मैदानावरती पारितोषिकांची लयलूट पारितोषिकांची खैरात अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले पण याच मैदानावरती आमच्या नावाचा देखील एक वेगळा इतिहास असावा असा प्रयत्न फलंदाजी करताना नेरे संघ करतोय. पण विरोधात आता श्री 11 जयशंकर चांदई संघाने एक वेगळी रणनीती आखायची गरज आहे. बराच वेळा लो स्कोरिंग जेव्हा सामने होतात त्यावेळेस या संघाला मी धावा वाचवताना पाहिलंय. आता तो इतिहास आठवावा लागेल आणि इथून परतीचा प्रवास करावा लागणार. नेक्स्ट बॉलर ऋतिक कोळंबे गोलंदाजी मार्क वरती आलाय. शेवटचे 18 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. इथून कमबॅक होऊ शकतो. एका दुसरा निर्धाव चेंडू त्याच्यावरती जर विकेट आली तर कमबॅक होईल पण तसं काही घडेल का. डाव्या हाताच्या गोलंदाजाविरुद्ध डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आदित्यला आपण बघतोय ज्यानं पहिला चेंडू निर्धाव खेळलाय या षटकातील. चांगलं बॅटल बिग बॅटल आता रंगेल. डाव्या हाताचा गोलंदाज डाव्या हाताचा फलंदाज कोण कोणावरती होईल भारी. चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथून 3 धावा सहज. म्हणजे चौकार षटकाराला सर जेवढं महत्व दिलं ना तेवढंच आता धावांना देखील देताना पाहायला मिळतात. 18 चेंडूमध्ये 19ची गरज होती. आता उरलेत शेवटचे 17 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. KTC लाईव्ह कर्जत-tennis.in या वाहिनीद्वारे आपण थेट प्रेक्षेपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती या 3 धावा आल्यात. म्हणजे आता येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 16 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. हलक्या हातानं यावेळेस जबरदस्त फटका
जिथे सिंगलची गरज आहे तिथे सिंगल घेतली जाते, जिथे डबलची गरज आहे तिथे डबल धावा घेतल्या जातात, जिथे 3 धाबांची गरज आहे तिथे 3 धाबा देखील घेण्याचा प्रयत्न एक फलंदाज करतात. म्हणजे जेवढा अंतर मोठ्या फटक्यांचं कापण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, त्याच पद्धतीनं सिंगल डबलला देखील ते महत्त्व देतात. नेरे संघाचे हे दोन्ही फलंदाज क्रिकेटच्या भाषेमधलं चांगलं उत्तर गोलंदाजाला देत आहेत. टोटल 26-41 धावसंख्येचा पाठला करताना आदरणीय गौतमजी ओसवाल जे अंबिका किराणा स्टोअरचे ओनर आहेत, ज्यांच्या माध्यमातून नेरे संघाला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुन्हा मिळाली एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड वरती वाढ. आदरणीय गौतमभाई ओसवाल जर इथे आल्या असतील तर त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं शिवसेना चषक 2025च्या माध्यमातून स्वागत आहे. एक या धावसंख्येनं वाढ झाली टोटल 27. आता येणारे 14 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न वेगवान पद्धतीने बॅट फिरवली गेली, पण इथे मात्र सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न आणि अशा वेळी तिसरी धाव देखील घेतली गेली. जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट होतोय बाहेरनं. अर्थातच प्लेव्हॅन मध्ये जे बसलेले प्रेक्षक आहेत ते मात्र दोन्ही खेळाडूंची दाद देत आहेत. टाळ्या वाजवणं देखील या थंडीच्या वातावरणामध्ये गरजेचं आहे. खेळाडूंचं प्रोत्साहन देखील वाढतं आणि आपला रक्तप्रवाह देखील वाढत असतो. 3 या धावसंख्येच्या माध्यमातून टोटल 30 धावा कंप्लीट, म्हणजे येणाऱ्या आता 13 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 11 धावा. यानंतर देखील एक मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एकीकडे सांबर्ली संघ आहे, त्याच्या विरोधामध्ये आपल्याला मंगलमूर्ती काळुंद्रे संघाला खेळताना अर्णव इलेवन या नावानं तो आज संघ मैदानामध्ये खेळतोय, ज्या संघाचा खेळ आपण पाहू शकतो. प्रवीण घरत ज्यानं मागच्याच आठवड्यामध्ये परळीच्या मैदानामध्ये आदात बैल हा मॅन ऑफ द सिरीजच्या किताबाच्या नावानं आपल्या नावावरती जोडलाय. काय जबरदस्त खेळ त्याचा त्या विभागामध्ये पाहायला मिळाला. पण यानंतरच्या मॅच मध्ये चांबार्ली संघाच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो, ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो, ती खेळी आपल्याला पाहायला मिळेल का? पण या खेळामध्ये अजूनही अंतर दोन्ही संघांकडे समतोलय. 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. शेवटचे 12 चेंडू 11 धावा. मॅच मध्ये चांदई संघ अजूनही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय, पण नेरे संघ देखील कमी नाहीये. फलंदाजानं ओळखलंय मागणी तसा पुरवठा. जिथे मोठ्या फटक्यांची गरज आहे तिथे मात्र मोठे फटके मारले जातात. ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये घेतला गेलाय. पाणी घेऊन मैदानामध्ये जा. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. आदरणीय दीपकजी देवघरे साहेबांचा आज वाढदिवस आहे, जे वरोसे गावचे युवा उद्योजक आहेत. त्यांना आपण वाढदिवसाच्या या शिवसेना ट्रॉफीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या वतीनं खेळाडू मित्रांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. त्याचबरोबर त्यांचे परम मित्र निलेशजी गायकवाड यांनी देखील त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. अजिंक्य होड यांच्याकडनं देखील त्यांना खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात. त्यांचे ते मेहुणे आहेत. राजीवली इलेव्हन वरोसेचे पुरस्कर्ते आदरणीय ज्यांचा आज वाढदिवस आहे, सन्माननीय
दीपक शेठ देवगरे यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. अंकित शेठ मालुसरे यांच्याकडे देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण येताना. आणि त्यांना विनंती असेल तुम्ही जर आला असाल तर आपण या व्यासपीठावरती यावं. तुमचा वाढदिवस या व्यासपीठावरती यथोचित आपण साजरा करूया. पण तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये जाऊया जिथे चुरस लढत अजूनही पाहायला मिळते. कृष्णा सर 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. निश्चितच चुरसानी लढत पाहायला मिळते. तत्पूर्वी सन्माननीय संजयजी धनावडे वावरले पंचायत समिती विभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. ही मॅच एक जबरदस्त आहे कारण नेरे संघ जे आमचे मित्र समीरजी धनावडे यांनी पुरस्कृत केला आणि तो संघ जवळपास विजयाच्या उंबरट्यावरती आहे. निश्चित सर तुमचं बोलणं पूर्णपणे रास्त. इथे स्विच हिटचा प्रयत्न, जमिनी लगतचा फटका, जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रूवरती वार तसा हा पलट केलाय वार आणि इथे मिळवलाय चौकार. डीजे धन्यवाद. या चौकारानं धावफलकाला वेगळा आकार दिलाय. 34 धावांची नोंद. 41 चा होतोय बाटला. 11 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. हा बॉल जबरदस्त फटका लॉंग ऑन मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहे, त्याने उचललाय फेकलाय. तोपर्यंत आपण पाहतोय 1 धाव मिळते. मात्र दक्ष 11 नेरे जे आमचे मित्र आहेत आणि या स्पर्धेसाठी बरीचशी मदत त्यांच्याकडनं मिळालेली आहे. ते समीरजी धनावडे आणि त्यांचे पिताश्री सन्माननीय संजयजी धनावडे वावरले पंचायत समिती विभाग प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. त्यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी ते स्पर्धा अनुभवतायत, मॅच पाहतायत. त्यांना विनंती करतोय की या व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. आणि हा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग विजयी षटकार. विजयी नव्हे तर मी तर म्हणेल मान्यवरांचा स्वागत करणारा हा A1 क्वालिटीचा षटकार होता. पुन्हा एकदा आपण मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक भलमूल्य मोठं योगदान आणि त्याचबरोबर या संघाला पुरस्कृत केलं गेलंय. निश्चितच या संघाला पुरस्कृत केलं गेलंय आणि बहुमूल्य योगदान आहे त्यांचं. निश्चित वावरले गावाचं या स्पर्धेला खूप मोठं योगदान आहे. जर का पाहिलं ना तुषार, या बाउंड्री लाईनच्या चहू बाजूला जर गेलात, पूर्ण सर्कलच्या बाजूला फिरलात ना, तर तुम्हाला संपूर्ण वावरले गाव ही स्पर्धा अनुभवताना भेटेल. आणि वावरले गावातील जेवढे उद्योजक आहेत त्यांनी सांगितलं की उद्याच्या रात्रीमध्ये या मैदानावरती जागा कमी पडेल. कारण हायवा कॅचसाठी रोशनजी मोरे यांच्याकडून प्रत्येक हायवा कॅचला स्टार्ट टू एंड पहिल्या मॅचपासून